नमस्कार मित्रांनो. आपलं जे MDR HR यूट्यूब चॅनल आहे ते UCB सेक्टरसाठी म्हणजेच अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी डेडिकेटेड आहे. त्याचा उपयोग अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतील कर्मचारी आणि जे नागरिक जे व्यक्ती नागरिक सहकारी बँकांशी जुळलेले आहेत, संबंधित आहेत, त्यांना देखील त्याचा फायदा होतो. आपण सध्या बँकिंग टर्मिनॉलॉजीची सिरीज चालवत आहे. त्यातील आजचा 28वा व्हिडिओ आज आपण रिलीज करत आहोत. आजच्या PPT आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ज क्रिएशन संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. आपण जी सिक्युरिटी घेतो त्याच्यावर बँकेचा चार्ज किती प्रकारचे असतात, काय असतात हे आपण समजून घेऊया. टाइप्स ऑफ चार्जेस. जेव्हा आपण चार्ज क्रिएट करतो त्याचा अर्थ काय? आपल्या बँकेचा जो हक्क आहे, राईट, तो त्याच्यात आपण क्रिएट करतो आपल्या बँकेच्या फेवरने. म्हणजे आपल्याला ती सिक्युरिटी कधी आपल्याला जेव्हा वाटते वसुलीच्यासाठी तेव्हा ती सिक्युरिटी आपण लिक्विडेट करू शकतो, विकू शकतो. सो चार्ज क्रिएशन मीन्स क्रिएशन ऑफ अ राईट इन फेवर ऑफ द बँक. आणि कशासाठी? आपलं कर्ज जे दिलेलं आहे ते जर थकीत झालं तर त्या वसुलीसाठी नोटीस दिल्यावर आपण ते वसूल करून घेऊ शकतो, ती प्रॉपर्टी विकून, लिक्विडेट करून. आता चार्जचे काय काय प्रकार आहेत? पहिला आहे फिक्स्ड चार्ज. इट इज क्रिएटेड ऑन लँड अँड बिल्डिंग. एखादा आपण प्लॉट घेतो, बिल्डिंग घेतो, मोठ्या मशीनसाठी कर्ज देतो, तर त्याच्यावर जो आपण चार्ज क्रिएट करतो तो फिक्स आहे, ती तिथेच राहते. ती जी प्रॉपर्टी आहे, मशिनरी त्या जमिनीवर मोठमोठे हे लावून प्लॅटफॉर्म करून फिक्स केलेले असते जमिनीवर. त्याचप्रमाणे लँड बिल्डिंग तर तिथेच राहते. तर ती सिक्युरिटी तिथेच आहे, त्याच्यावर क्रिएट केलेला चार्ज देखील आपला काय फिक्स आहे. आणि ज्याला आपण कर्ज दिलं ती व्यक्ती किंवा ती संस्था किंवा ती फर्म, कंपनी आपल्या संमतीशिवाय ती विकू नाही शकत. आपली संमती, कन्सेंट अत्यंत गरजेचं आहे, कारण त्या प्रॉपर्टीवर आपण चार्ज क्रिएट केलेला असतो. आणि त्याने जर ते केलं आपल्याला विचारतं तर आपल्याला क्रिमिनल केस देखील दाखल करता येते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. तर हा एक फिक्स चार्जचा प्रकार आहे. त्यानंतर फ्लोटिंग चार्ज. हा जेव्हा आपण हायपोथिकेशनवर लिमिट देतो, स्टॉकच्या अगेन देतो, दुकानासाठी कर्ज दिलं तर काय येईल? तो माल घेतो, विकतो. तर जो काही माल आहे, ज्यावेळेस आपण जप्तीला जातो, कुलूप लावला जातो, जो माल असेल त्याच्यावर आपला चार्ज क्रिएट होतो. त्यावेळेस तो फिक्स होतो, तोपर्यंत तो फ्लोटिंग आहे. त्याने माल विकला, तो गेला, पण त्यांनी जेव्हा माल विकत आणला, दुकानात ठेवला, तर त्याच्यावर आपला चार्ज राहतो. दॅट इज ऑलवेज कॉल्ड ॲज फ्लोटिंग चार्ज. तो तरंगतायत वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे. इट इज क्रिएटेड ऑन असेट्स विच अंडरगो चेंज. स्टॉक हा बदलत राहतो, बदलते असतात त्याच्यातले कंटेंट्स. कधी साखर दिसेल, कधी गूळ असेल, अजून काय असतील ॲटर्स, ते बदलत राहतील, क्वांटिटी बदलत राहील, सगळं काही बदलत राहतील. पण ज्यावेळेस आपल्याला वसुलीसाठी कारवाई करायची असते तर जो काही स्टॉक तयार असतो त्याच्यावर आपला चार्ज असतो फ्लोटिंग. आणि ज्यावेळेस आपण कुलूप लावून ताब्यात घेतो, इट बिकम्स अ फिक्स चार्ज ऑन दॅट प्रॉपर्टी. इट इज अन इक्विटेबल चार्ज ऑन द असेट्स ऑफ ए गोईंग कन्सर्न. कारण गोईंग कन्सर्नमध्ये तो जो स्टॉक आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याचं रॉ मटेरियल बदलणार, प्रोसेसमध्ये जे काही असेल मटेरियल ते बदलणार, फिनिश गुड्सची संख्या बदलणार, हे सगळं होत राहणार आहे. पण आपला चार्ज मात्र फ्लोटिंग राहतो, तरंगता राहतो. आणि ज्यावेळेस आपण कुलूप लावतो, मी उद्योग रिपीट करून राहिलो फॅक्टरीसाठी देखील, त्यावेळेस तो सगळा माल आपण ताब्यात घेऊन विकू शकतो. इट इज अलाउड टू बी यूज इन ऑर्डनरी कोर्स ऑफ बिझनेस अंटिल चार्ज क्रिस्टलायझेस. चार्ज क्रिस्टलाइज म्हणजे काय? जेव्हा आपण वसुलीची कारवाई करतो, आपल्या ताब्यात घेतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, तो फ्लोटिंग चार्ज क्रिस्टलाइज झाला, इट बिकम्स ए फिक्स चार्ज. क्रिस्टलायझेशन ऑफ चार्ज, इट मीन्स द चार्ज बिकम्स फिक्स. जो फ्लोटिंग होता आतापर्यंत, जे हायपोथेटिकलचे गुड्स सगळे बदलत होते, त्या क्षणापासून ते नंतर काय होतात, तो क्रिस्टलाइज झाल्यामुळे तो फिक्स झाला. कंपनी सीजेस टू बी गोईंग कन्सर्न. कंपनीचा व्यवसाय बंद पडला, वाइंडिंग अप हे झाल्या, त्यानंतर वाइंडिंग अप झाल्यानंतर रिसिव्हर अपॉइंट केला. किंवा आपलं सोपं उदाहरण घेऊ, हायपोथेशन ऑफ स्टॉक आहे दुकानाचं, किराणा दुकान आहे, आणि आपण ॲक्शन घेतली कायद्यानुसार आणि त्या दुकानावर कुलूप लावलं, तर तो जो काही स्टॉक आहे त्याच्यावरचा जो आपला फ्लोटिंग चार्ज आहे तो क्रिस्टलाइज झाला, तो फिक्स झाला. एक्सक्लुझिव्ह चार्ज. चार्जचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक्सक्लुझिव्ह म्हणजे आपला, फक्त आपल्या बँकेचा. ओनली वन क्रेडिटर हॅव्हिंग चार्ज विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ एनी अदर क्रेडिटर. म्हणजे आपण दुकानाला कर्ज दिलं, हायपोथेशन डीड आपण सह्या करून घेतला, त्या दुकानातल्या चार्जवर आपलाच आहे, आपण कोणासोबत काही कर्ज दिलेलं नाही, आपलंच कर्ज त्या दुकानदाराने घेतलेलं आहे, त्यामुळे आपला चार्ज काय एक्सक्लुझिव्ह आहे.
दुसरा कोणाचे त्यामध्ये वाटा नाही. पॅरी पॅसिव्ह चार्ज हा शब्द जो आहे ना, पॅरी पॅसिव्ह हा जनरली कन्सोर्शियम फायनान्समध्ये वापरतात. कारण कन्सोर्शियम फायनान्समध्ये काय होते, एकापेक्षा अनेक बँका त्यामध्ये जॉईन होतात. ते कन्सोर्शियम करतात आणि सगळ्या मिळून त्या बॉरोला देतात. आता उदाहरणार्थ आपण एक सोपं उदाहरण घेऊ. दोन बँका मिळून घेऊ. 50 कोटीची लिमिट आहे. 50 कोटीपैकी 30 कोटी आपल्या बँकेने दिले आणि 20 कोटी दुसऱ्या बँकेने दिले. म्हणजेच काय, टोटल त्याच्या 50 कोटीच्या रिक्वायरमेंटमधले आपण 30 कोटी दिले, म्हणजे 60% आपण दिले आणि दुसऱ्या बँकेने 40% दिले. पॅरी पॅसिव्ह चार्ज म्हणजे काय, ती जी काही सिक्युरिटी आहे, जेव्हा म्हणजे हे सगळे प्रश्न कधी येतात, जेव्हा अकाउंट NPA होते, आपण सिक्युरिटी विकायला जातो तेव्हा. तर ती जी काही सिक्युरिटी आहे ती विकल्यानंतर जो काही पैसा येईल, 60% 60% आपला आणि 40% त्याचा पॅरी पॅसिव्ह प्रमाणात. म्हणजे 2 बँकाहून 50% 50% नाही, ज्या प्रमाणात त्या बँकेने कर्ज दिलं त्या प्रमाणात त्याला वसुलीचा अधिकार आहे. आपला 60% आहे, 50 पैकी 30 कोटी म्हणजे 60% ते 60% आपल्याला येतील आणि दुसऱ्या बँकेला 40% जातील. तर कन्सोर्शियम फायनान्समध्ये काय असते, प्रायोरिटी इज ऑन प्रपोर्शनल बेसिस. ज्या प्रमाणात कर्ज दिलेलं आहे, ज्या बँकेचा सहभाग आहे प्रमाणात कर्जाच्या, त्या प्रमाणात त्यांना काय होते, की वसुलीमध्ये शेअर मिळतो. ठीक आहे. सेकंड चार्ज, आता हा फार टिकलिश प्रश्न आहे. आपण काय करतो, की आपण कर्ज देतो, आपलाच एक्सक्लुझिव्हली चार्ज असतो. पण कधी-कधी दोन्ही मार्गाने होते. आपल्या परमिशननी दुसरी एखादी संस्था सेकंड चार्ज क्रिएट करते, आपण त्याला देऊ देतो. सेकंड चार्जचा अर्थ काय, आम्ही एका याला कर्ज दिलं होतं. तर आमचं कर्ज काहीतरी 15 कोटी होतं, पण स्टॉक वगैरे ते कंपनीचे 100 कोटी होते. मग त्यांनी दुसरीकडनं, कारण आम्हाला 15 कोटीवर द्यायचे नव्हते, आमची एक्सपोजर लिमिट आम्ही थांबवली होती. दुसऱ्याला त्याने NBFCकडनं कर्ज घेतलं, तर आम्ही त्यांना सेकंड चार्ज परमिशन दिली. त्या NBFCने चार्ज क्रिएट केला, सेकंड चार्ज दुसरा. पॅरी पॅसिव्हने समप्रमाणात ते पहिला आमचा आणि दुसरा त्या NBFCने केला. तसा 10 कोटीचा केला उदाहरणार्थ. याचा अर्थ काय, सेकंड चार्ज याचा अर्थ काय, जर कंपनीचे असेट विकले, आपली सिक्युरिटी विकली, तर पहिले आमचा 15 कोटीवर आमचा चार्ज आहे, म्हणजे आमच्या हक्क आहे. आपण 15 दिले आमच्या बँकेने, 10 दुसऱ्याने सेकंड चार्जला दिले, म्हणजे 15 अधिक 10 25. आणि असं गृहीत धरू की आपण विकून 20 कोटी आपल्याला वसुली झाली. तर त्या 20 कोटीपैकी 15 आमच्या बँकेच्या राहतील आणि जे काही उरले ते त्या दुसऱ्या ज्यांनी दिलं त्यांना ते मिळतील, म्हणजे 5च मिळतील. प्रपोर्शन मिळणार नाही. 15-10चं प्रपोर्शन तिथे होत नाही सेकंड चार्जमध्ये. आमचा असा प्रॅक्टिकल अनुभव आहे, की ह्या ज्या पतसंस्था आहेत, ह्या सेकंड चार्ज क्रिएट करतात. आपल्याला माहिती नाही पडत बरेचदा. कारण त्या सिव्हिलचे याच्या मेंबर्सच नाहीत. म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सी जे आहेत त्याच्यासुद्धा ते क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीजच्या CICच्या ते मेंबर देखील नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला माहिती नाही पडत बरेचदा, की कुठल्या पतसंस्थेने चार्ज क्रिएट केला. जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा आपल्याला समजते किंवा सेकंड चार्ज क्रिएट झालेला आहे. आणि कोणताही घेणारा काय होते, की त्याला क्लीन टायटल डीड पाहिजे आणि मग आपल्याला आपली परमिशन जरी नसली तरी नाईलाजाने काही प्रमाणात त्या पतसंस्थेला द्यावं लागतात आणि बाकीचे आपण ठेवतो. आणि म्हणून पद्धत आहे, की 3 वर्ष झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, टायटल डीडचं परत व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. जी 3 वर्षानंतर ही पद्धत आहे, व्हॅल्युएशन आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे टायटल डीडच्या संदर्भात देखील आपण लीगल ओपिनियन घ्यायला पाहिजे. सर्च रिपोर्ट ज्याला म्हणतो आपण, किंवा नॉन एन्कम्बरन्स सर्टिफिकेट. कारण सर्च रिपोर्ट नवीन कर्ज देताना आपण घेतो आणि फक्त कर्ज दिल्यानंतर मधला जो पिरियड आहे 3 वर्षाचा, त्यासाठी आपण काय घेतो, नॉन एन्कम्बरन्स सर्टिफिकेट. म्हणजे कोणत्याही संस्थेने आपली जी सिक्युरिटी आहे, ज्याच्यावर आपण चार्ज क्रिएट केला, त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही संस्थेने चार्ज क्रिएट केलेला नाही. तर सेकंड चार्ज हा आपल्या परमिशनने होऊ शकतो किंवा आपल्या म्हणजे न विचारताय बरेचदा पतसंस्था करतात. त्याच्यामुळे आपण जागरूक राहायला पाहिजे. सेकंड चार्ज जनरली बँका देत नाही, कारण कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणून. आपण विकायला जर गेलो, सेकंड चार्जला विकायला गेलो, तर घेणारा पूर्ण क्लीन टायटल डीड त्याला पाहिजे. तो घेत नाही जोपर्यंत सेकंड चार्ज उठत नाही. दुसरं काय होते, की मगाचं उदाहरण दिलं, की आपले 10 कोटी 15 कोटी आमचे कर्ज होते, 10 कोटी दुसऱ्याचे होते. त्या बॉरोनी जर आमचे 15 कोटी भरले, आमचं खातं नील केलं, तर ज्याचा सेकंड चार्ज आहे, ज्याने 10 कोटी दिली, त्याचा फर्स्ट चार्ज होतो. म्हणजे त्याचा पूर्ण त्याचा सिक्युरिटी त्या ज्या काही आहेत त्या सगळ्या त्याच्या ताब्यात येतं.
म्हणजे ही कॅन डिस्पोज ऑफ, तो विकून त्याची वसुली करू शकतो. म्हणजे सेकंड चार्जवाला फर्स्ट चार्ज होल्डर होऊ शकतो, जर फर्स्ट चार्जवाल्याचे सगळे ड्यूज जे क्लिअर झाले, त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट चार्ज होतो. हायपोथिकेशन हा जनरली आपण स्टॉक मध्ये वापरतो आपण. हायपोथिकेशनमध्ये सरफेसी ॲक्टच्या अंडर आपण काम करतो. चार्ज जो क्रिएट होतो तो, किंवा आपण डॉक्युमेंट जे घेतो हायपोथिकेशन डीडवर सह्या करून घेतो. तर सरफेसी ॲक्टमध्ये आपण ते त्याचं जे आहे स्टॉक त्याला आपण कुलूप लावून ताब्यात घेऊ शकतो. तर सरफेसी ॲक्ट काय, मी मुद्दाम 3 तुकडे केले इथे, SAR, FA आणि ESI. SAR म्हणजे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन. SAR सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन. नंतर FA म्हणजे फायनान्शियल असेट्स. आणि ESI म्हणजे एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. हा ॲक्ट 2002 मध्ये झाला पास पार्लमेंटमध्ये, म्हणून त्याला सरफेसी ॲक्ट 2002 म्हणतात. त्याची काय व्याख्या आहे? इट इज अ चार्ज इन ऑर अपॉन एनी मुव्हेबल प्रॉपर्टी. मुव्हेबल असला त्याच्यावर सुद्धा सरफेसी ॲक्टप्रमाणे चार्ज क्रिएट होतो. एक्झिस्टिंग ऑर फ्युचर, कारण स्टॉकचं नेचर बदलत राहत असते, तो विकला जातो, नवीन विकत घेतला जातो. तर एक्झिस्टिंग ऑर फ्युचर क्रिएटेड बाय अ बॉरोअर इन फेवर ऑफ सेक्युअर्ड क्रेडिटर. या केसमध्ये सेक्युअर्ड क्रेडिटर कोण असतो? तर आपण असतो, बँक असतो. विदाऊट डिलिव्हरी ऑफ पोझेशन, ती जी सिक्युरिटी आहे ती आपल्या ताब्यात असते का ती बॉरोअरच्या ताब्यात असते? सो इट इज विदाऊट डिलिव्हरी ऑफ पोझेशन ऑफ द मुव्हेबल प्रॉपर्टी. जो काही स्टॉक्स आहे, जे तो स्टॉक जो आहे मॅन्युफॅक्चर असेल तर सेमी फिनिश गुड्स, फूड्स, रॉ मटेरियल, फिनिश गुड्स, हे आपल्या ताब्यात नसतात, ते फॅक्टरीतच असतात, बॉरोच्या ताब्यात असतात. सो विदाऊट डिलिव्हरी ऑफ पोझेशन ऑफ द मुव्हेबल प्रॉपर्टी टू सच क्रेडिटर, म्हणजे बँकेला दिलं नाही तरी, ते त्याच्या ताब्यात असलं तरी, ॲज अ सिक्युरिटी जी काही आहे ते सगळं काय देते तो, या ॲक्टखाली आपल्याला सिक्युरिटी म्हणून देतो. आणि कशासाठी? जे काही कर्ज दिलेलं बँकेने त्यासाठी, फॉर फायनान्शियल असिस्टन्स, जे काही आपण कर्ज दिलं त्यासाठी. अँड त्यामध्ये कशाचा अंतर्भाव आहे, परत काय इन्क्लूड केलेलं आहे? अँड इन्क्लूड्स फ्लोटिंग चार्ज. मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे फ्लोटिंग चार्ज अँड क्रिस्टलायझेशन ऑफ सच चार्ज. फ्लोटिंग चार्ज जेव्हा आपण ॲक्शन घेतो त्याचं क्रिस्टलायझेशन होतं, तो फिक्स चार्ज होतो इंटू ए फिक्स ऑन ए मुव्हेबल प्रॉपर्टी. जरी तिचं नेचर मुव्हेबल असलं तरी तो फ्लोटिंग चार्ज का होतो? जेव्हा आपण ताबा घेतो त्या फॅक्टरीचा किंवा दुकानाचा, इट बिकम्स ए फिक्स चार्ज. आपण त्याचा पंचनामा घेतो आणि आपण विकण्याची प्रक्रिया कायद्यानुसार सुरू करू शकतो. ह्याच्यात एक चार्ज क्रिएशनचा दुसरा प्रकार आहे प्लज. PLEDG प्लज. त्यामध्ये काय असते? पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी रिमेन्स विथ द बँक. ही जी पोझेशन आहे ते कोणासोबत असते? बँकेकडे असते. जेव्हा आपण गोडाऊनमधल्या मालाच्या अगेन्स्ट देतो तेव्हा त्याची कुलूप किल्ली कोणाच्या ताब्यात असते? आपल्या ताब्यात असते. सो व्हॉट वी से, पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी रिमेन्स विथ द बँक. पण त्याचा मालक कोण असतो? ओनरशिप रिमेन्स विथ द बॉरोअर. म्हणजे हायपोथिकेशनमध्ये ओनरशिप कोणाकडे असते? बॉरोअरकडेच असते. आणि प्लेजमध्ये देखील ओनरशिप असते बॉरोअरकडे. आणि प्लज कोण्या ॲक्ट खाली? मगाशी आपण पाहिलं की सरफेसी ॲक्ट. आणि प्लज कोण्या ॲक्ट खाली होतो? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. अंडर सेक्शन 172, 172 जो सेक्शन आहे त्याच्या अंडर, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंडर प्लज निर्माण होते. प्लजला लिगल भाषेत काय म्हणतात? तर बेलमेट. बेलमेट म्हणजे डिलिव्हरी. ते डिलिव्हरी ऑफ गुड्स ॲज सिक्युरिटी, तो आपल्या ताब्यात देतो ती जी गुड्स आहेत. उदाहरणार्थ आपण कॉटन बेल्सच्या अगेन्स्ट फायनान्स केला, गोडाऊनमध्ये माल आहे कॉटन बेल्सचा, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कुलूप केली आहे किंवा एरोस रिसिप्ट आहे त्याच्या अगेन्स्ट आपण दिलं, तो इट इज ए डिलिव्हरी ऑफ गुड्स टू अस फॉर पेमेंट ऑफ लोन. आपण त्याच्या अगेन्स्ट काय देतो? त्याला कर्ज देतो. आणि जर त्याने पैसे नाही भरले तर आपण काय करू शकतो? ते विकू शकतो, ती जी प्रॉपर्टी आपल्या कस्टडीमध्ये कॉटन बेस त्या. सो इट कॅन बी मुव्हेबल गुड्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्सक्लुडिंग ॲक्शनल गुड्स अंडर इंडियन गुड्स ॲक्ट कॅन बी प्लेस्ड. म्हणजे हे कोणते गुड्स आहेत? आता कॉटन बेस काय आहेत? त्या येतात, आपल्या ताब्यात राहतात, त्यांनी पैसे भरल्यानंतर आपण रिलीज करतो आणि त्या चालल्या जातात. आता बेलमेंट म्हणजे काय? त्याचा अर्थ आपण समजून घ्या टेक्निकल. डिलिव्हरी ऑफ गुड्स फॉर सम पर्पज. बेलमेंटमध्ये तो विशिष्ट उद्देशाने तो आपल्या ताब्यात देतो. आपल्या ताब्यात कशासाठी दिल्या? त्या सिक्युरिटी म्हणून दिल्या. सिक्युरिटी कशासाठी दिली? त्याला आपण कर्ज दिलेलं आहे म्हणून. बरोबर.
आता आपण 2 मधला फरक समजून घेऊ. हायपोथिकेशन आणि प्लज मधला फरक. पहिलं काय, कुठल्या अट खाली आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे हायपोथिकेशनमध्ये आपण जी कारवाई करतो वसुलीची, ती सरफेसी ॲक्ट 2002 च्या अंडर करतो आणि प्लजमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 नुसार करतो. त्यानंतर पोझेशन कोणाकडे असते हायपोथिकेशनमध्ये? पोझेशन ही असते बॉरोअरकडे आणि प्लजमध्ये कोणाकडे असते? पोझेशन बँकेकडे असते. एक तर बँकेच्या ताब्यात असते कुलूप किल्ली, बँकेकडे असते त्याची किल्ली, किंवा वेअरहाऊस रिसीटमध्ये ठेवलं असेल तर वेअरहाऊस रिसीट आपल्या ताब्यात असते, म्हणजे नोस्टल पोझेशन आपल्याचकडे असते. तिसरं ओनरशिप, मालकी कोणाची आहे त्या गोष्टी, ती मालकी दोन्ही केसमध्ये बॉरोवरचीच असते, त्याचीच असते. जो बॉरोवर आपल्याकडनं कर्ज घेतो तोच त्याचा ओनर असतो. चौथा, नेचर ऑफ असेट्स कुठल्या प्रकारचे असतात? हायपोथिकेशनमध्ये कोणते असतात? नॉर्मली स्टॉक, बरोबर. दुसरं असते मशिनरी. मशिनरी हायपोथिकेट करून आपण कर्ज देतो, किंवा बुक डेटच्या आधी देखील आपण कर्ज देतो, किंवा व्हेइकल्स, गाड्यांना आपण जे कर्ज देतो, टू व्हीलर, फोर व्हीलर वगैरे, तर ते सगळे हायपोथिकेशनमध्ये येतात. आणि प्लजमध्ये काय येतात? गुड्समध्ये नॉर्मली आजकाल सोयाबीन असते, कॉटन बेल्स असतात, पण आपण पेरिशेबल गुड्स ठेवत नाही. उदाहरणार्थ आपण टमाटे ठेवले तर ते नष्ट होऊ शकतात, त्याच्यामुळे आपल्याला गुड्समध्ये जे पेरिशेबल असतात ते आपण अवॉइड करतो. त्यानंतरचा 5वा फरक कुठला आहे? डिलिव्हरी ऑफ गुड्स. तर हायपोथिकेशनमध्ये ऑन डिमांड आपली वसुली नाही तर बँक काय करते? नोटीस देते, डिमांड करते, आपण पोझेशन घेतो नोटीस देऊन. आणि प्लजमध्ये तर आपल्याच ताब्यात असते, ॲक्च्युअल आपल्याकडे असते, किंवा कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे वेअरहाऊस रिसीटमध्ये वेअरहाऊस रिसीट आपल्या ताब्यात आहे, म्हणजे ते कन्स्ट्रक्टिव्ह पोझेशन आपल्याचकडे आहे. राईट ऑफ सेल, विकू कधी शकतो आपण? हायपोथिकेशनमध्ये सरफेसी ॲक्ट अंडर आपल्याला कारवाई करावी लागते, पब्लिक नोटीस द्यावी लागते विकण्यासाठी. आणि ह्यामध्ये काय, प्लजमध्ये काही कोर्टात जाण्याची काही गरज नाही, थ्रू नोटीस, सरळ नोटीस काढायची आणि आपल्याला विकता येते. त्याला नोटीस द्यायची बॉरोवरला, तू पैसे भर, नाही तर आम्ही विकतो, तर आपल्याला विकता येते. चार्ज रजिस्ट्रेशनच्या बाबतीत काय, आपला जो चार्ज आहे बँकेचा, तो रजिस्टर कसा करतात? कंपनीत जर असेल तर कंपनीजच्या ॲक्ट अंडर 125, अंडर सेक्शन 125 कंपनीज ॲक्ट आपला चार्ज आपण नोंदवू शकतो. किंवा हायपोथिकेशन जर कंपनी नसेल तर आपण काय करतो? हायपोथिकेशन डीडवर त्यांच्या सह्या घेतो, आपण त्याच्यावर हायपोथिकेट करतो, आणि त्याच्या कुठल्या हायपोथिकेशन डीडमध्ये मागे शेड्यूल लिहिलेलं असते, काय काय स्टॉक आहे म्हणून, नेचर ऑफ स्टॉक वगैरे, ते आपण वर्णन केलेलं असते ज्या ज्या दिवशी आपण कर्ज रिलीज करतो. आणि स्टॉक स्टेटमेंट देखील लावतो आपण बरेचदा. तर हे आपलं त्याच्यावरचं हायपोथिकेशनच्या बाबतीत चार्ज रजिस्ट्रेशन ऑफ चार्ज आहे, किंवा चार्ज क्रिएशन होते. आणि प्लजमध्ये काय होते? काही रजिस्ट्रेशन कुठेच नसते, सरळ आपल्याला विकता येते तो माल नोटीस देऊन. आणि लिमिटेशन काय? हायपोथिकेशनच्या बाबतीत 3 वर्षाचं लिमिटेशन आहे, म्हणून आपण 3 वर्षानंतर काय करतो? संपायच्या आत डॉक्युमेंट रिन्यू करून घेतो. आणि प्लज ऑफ गुड्समध्ये काही लिमिट आहे, कारण आपण 3 वर्ष ठेवतच नाही. वेअरहाऊस रिसिप्ट चार्जेसचे आपल्याला 12 महिन्याचेच ठेवतात, अदरवाईज गुड्स पेरिशेबल असतात. उदाहरणार्थ आपण तांदूळ ठेवले, तांदूळ जर जास्त वेळ गोडाऊनमध्ये ठेवले, आपण त्याला पैसे दिले, काही दिवसांनी तांदूळाचा काय होतो? भुसा होतो, काहीच पैसे मिळणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे लिमिटेशनचा विषयच नाही. आपण ज्या पिरियडसाठी देतो 3 महिने, 6 महिने, मॅक्झिमम 12 महिने, त्याच्यानंतर आपल्याला लगेच ते डिस्पोज ऑफ करावं लागतात. इट ऑल डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ गुड्स. आता निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट, आपल्याला वेअरहाऊस रिसिप्ट हा शब्द माहिती आहे, गोडाऊनमध्ये माल ठेवला की ते वेअरहाऊस म्हणतात त्याला, आणि त्याला काय करतात ते प्रत्येक शहराच्या आजूबाजूला सरकारी गोडाऊन देतात, उंच उंच इमारती, टिनाचे शेड वगैरे. तर निगोशिएबल WHR वेअरहाऊस रिसिप्टची सिस्टीम काय? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2011 मध्ये हा ॲक्ट पास केला. तो कशाच्या अंडर केलेला? वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी. जशी इन्शुरन्सची आहे, जशी आपल्यासाठी RBI आहे, तशी वेअरहाऊसिंगसाठी कुठली आहे? वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी. तर त्यांना ते अधिकार दिलेले आहे. हे कशासाठी दिलेले आहेत अधिकार? त्यांनी हा ॲक्ट का पास केला, की शेतकऱ्यांना त्यांचा माल काय होते, की शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात येतो तर एकदम भाव खाली पडतात आणि त्याचं नुकसान होते. मग काही दिवस जर त्यांनी वेअरहाऊस रिसीटमध्ये माल ठेवला तर त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, आणि जेव्हा भाव परत नॉर्मल होतात किंवा वाढतात तेव्हा ते विकू शकतात. ह्या कारणासाठी शेतकऱ्यांना ती सोय होण्यासाठी हा ॲक्ट पास केला, आणि त्याच्या अंडर काय करतात शेतकरी? काय करू शकतात ते?
माल गोडाऊनमध्ये ठेवू शकतात. त्या गोडाऊनची वेअरहाऊस रिसिप्ट त्यांना मिळते. ते बँकेकडे येतात. बँक त्या वेअरहाऊस रिसिप्टच्या अगेन्स्ट कर्ज देऊ शकते. बरोबर आहे. आणि ह्या काय असतात, निगोशिएबल असतात. म्हणजे काय, त्या वेअरहाऊस रिसिप्ट आपल्याकडे ठेवल्यावर आपण त्यांना कर्ज देऊ शकतो. आणि हे वेअरहाऊस कोणाचे असतात, प्रायव्हेट असू शकतात किंवा सरकारी असू शकतात. तर त्या सरकारी याच्यावर किती, प्रायव्हेट याला किती, आपण ऑलरेडी याचा अभ्यास केलेलाच आहे. तर ह्या ज्या निगोशिएबल असल्यामुळे काय होते, त्या ट्रान्सफर होतात आणि त्यांनी पैसे नाही भरले तर आपल्याला त्या विकण्याचा अधिकार असतो. These receipts are issued in negotiable form under Warehouse ॲक्ट 2007. हा ॲक्ट आला, त्याच्या अंडर ह्या इश्यू केलेल्या असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या रेग्युलेटेड बाय कोण? वेअरहाऊस डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटी, WDRA. हे लक्षात ठेवा की ह्या ज्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्या भारत सरकारच्या ॲक्टने सपोर्टेड. जसा आपला चेक जो बँकेचा, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली आहे, तसं त्या वेअरहाऊस रिसिप्टच्या देखील आहेच, इक्वल आहेत. त्याच्यामुळे आपण त्या वेअरहाऊस रिसिप्ट जरी माल गोडाऊनमध्ये असला तरी आपण त्या वेअरहाऊस रिसिप्ट घेऊ शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला फायनान्स शेतकऱ्याला देऊ शकतो. रजिस्ट्रेशन ऑफ चार्ज काय असतो? रजिस्ट्रेशन चार्ज कसा होतो? द चार्ज मीन्स अन इंटरेस्ट ऑर लीन क्रिएटेड ऑन द प्रॉपर्टी ऑर असेट्स ऑफ ए कंपनी अँड इन्क्लूड्स मॉर्गेज. म्हणजे चार्ज म्हणजे काय हे याच्यात डिफाईन केलेलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ चार्ज? त्याचा अर्थ काय? चार्ज मीन्स अन इंटरेस्ट ऑर लीन. आपण त्या प्रॉपर्टीवर काय करतो? आपला इंटरेस्ट म्हणजेच भार नोंदवतो आपण. कशासाठी? सरळ सरळ जे कर्ज होतं त्याच्या वसुलीसाठी. क्रिएटेड ऑन द प्रॉपर्टी ऑर असेट्स ऑफ ए कंपनी. कंपनी किंवा इंडिव्हिज्युअल फर्म जे काय असेल, आपण बॉरोवर हा शब्द वापरला तरी चालतो. अँड इट इन्क्लूड्स मॉर्गेज. मॉर्गेज म्हणजे आपण जेव्हा प्रॉपर्टीच्या किंवा MIDCमध्ये तर लँड बिल्डिंग प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मॉर्गेज क्रिएट करतो, तर इट इन्क्लूड्स मॉर्गेज असो. आणि ह्याला कुठल्या कुठल्या कंपनी जर असेल तर कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत, सेक्शन 2, 7, 77 आणि 80 ह्याला लागू होतात. आणि कंपनीच्या बाबतीत चार्ज कधी करावा लागतो क्रिएट? तर कंपनीच्या बाबतीत हा जो चार्ज क्रिएट करावा लागतो तो 30 दिवसाच्या आत आपल्याला क्रिएट करावा लागतो. आणि जर आपण 30 दिवसाच्या आत हा चार्ज क्रिएट केला नाही तर लेट फीज म्हणून आपण परत आपल्याला 30 दिवसात मिळतात. म्हणजे कोण्या हालतीत 60 दिवसाच्या आत आपण कंपनीच्या बाबतीत चार्ज क्रिएट करावा लागतो. इतर जे आहेत, ज्यांचं कंपनी कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, तिथे आपण हायपोथेशन डीड जे घेतो दॅट इज सफिशियंट. किंवा जर इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर आपण काय करतो? मॉर्गेज करून घेतो. मग ते इक्विटी रजिस्टर हे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये. इन केस ऑफ जॉईंट चार्ज, डॉक्युमेंट्स विथ पर्टिक्युलर्स ऑफ ऑल जॉईंट चार्ज होल्डर्स टू बी सबमिटेड. म्हणजे हा कंपनीला जेव्हा आपण फायनान्स करतो कन्सोर्शियममध्ये एकपेक्षा जास्ती लेंडर म्हणून, त्यावेळेस काय करावं लागतं? तर हे जॉईंट चार्ज असतो आणि सगळ्या मिळून सगळं आपण सह्या करतो. कन्सोर्शियमचा जे डॉक्युमेंटचा सेट हा वेगळाच असतो. आपला जो डॉक्युमेंटचा सेट आपण वापरतो आपल्या बँकेसाठी तो वापरला जात नाही. कन्सोर्शियमचे डॉक्युमेंट वेगळे असतात. त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या होतात आणि सगळ्यांचा चार्ज त्या प्रमाणात पॅरी मगाशी सांगितल्याप्रमाणे चार्ज क्रिएट होतो. आणि यासाठी काही करावं लागते का? काहीच करावं लागत नाही. कारण रजिस्टर ऑफ कंपनीचं रेकॉर्ड पब्लिकसाठी ओपन आहे. म्हणजे कोणी बघू शकते या कंपनीने कोणाकडून किती कर्ज घेतलेलं आहे म्हणून. सो बिईंग इन पब्लिक डोमेन, इट अश्युम दॅट द डिमांड नोटीस इज बिईंग सर्व्ड टू द पब्लिक. लोकांना माहीत आहे या कंपनीने किती कोणाकडून कर्ज घेतलेलं आहे आणि चार्ज क्रिएट झालेला आहे. आपण सरसही समजून घेऊया. आजकाल कंपल्सरी झालेलं आहे. जेव्हा आपण कर्ज देतो तेव्हा सरसईच्या अंडर चार्ज क्रिएट करतो. आणि 30 दिवसाच्यात कंपल्सरी शक्यतो जितक्या लवकर करते तितक्या लवकर सरसईचा चार्ज क्रिएट केला पाहिजे. तर सरसईचा लॉंग फॉर्म काय? सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन, असेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया. मी परत रिपीट करतो. सरसईचा लॉंग फॉर्म सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सेक्युरिटायझेशन, असेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट कुठला? ऑफ इंडिया, भारतामधला. सो इट प्लेज अ पायवटल रोल इन मेंटेनिंग अँड रेग्युलेटरी सिक्युरिटी इंटरेस्ट. म्हणजे जे लोन्स आपण दिलेले आहेत त्याच्यासाठी जे मॉर्गेज केलेले आहेत आणि जे जे काही आपण सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ऑनलाईन आपल्या बँकेचा चार्ज तिथे नोंदवावा लागतो. तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तिथे काही ऑफिसमध्ये कोणाला प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.
आणि एक लक्षात ठेवा, सरसईच्या चार्जला इतर चार्ज क्रिएशनपेक्षा प्रायोरिटी आहे. थोडक्यात आज आपल्या बँकेने सरसईचा चार्ज क्रिएट केला, उद्या दुसऱ्या बँकेने रजिस्टर मॉर्गेज केला आणि त्यांचा चार्ज क्रिएट केला, तर आपल्याला प्रायोरिटी मिळते. त्यांचा चार्ज सेकंड चार्ज होतो. म्हणून सरसईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इट फॅसिलिटेट्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू एस-आय. म्हणजे पूर्ण भारतामध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन्स होतात, ते सगळं चार्ज त्या तिथे नोंद आहे त्याची. आणि त्यामुळे पूर्वी जी फसवणूक होत होती, एकाच प्रॉपर्टी जागेस 2-3 म्हणजे ते बिल्डर काय करायचे, एकच फ्लॅट 2-3 जणांना सेल डीड करून द्यायचे. असा होत नाही, कारण ते लगेच सरसईकडे सगळ्या बँकांचं, सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं रेकॉर्ड जाते आणि समजते आपल्याला. म्हणून सरसईचं जे आपण आपला वकील जो आहे, तो सर्च रिपोर्ट घेतो, तेव्हा समजते की याच्यावर ऑलरेडी चार्ज क्रिएट झाला असेल, तर लगेच समजते. कारण त्यांनी काल केला आणि त्यांनी आपल्या वकिलाने आज जरी पाहिलं, तर त्याला समजते की या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट ऑलरेडी चार्ज क्रिएट झालेला आहे. त्याच्यामुळे बँकांच्या हितासाठी हा ॲक्ट जो आहे तो पास झाला होता. कारण जेव्हा कलर झेरॉक्स आला, तेव्हा बऱ्याच बँकांची फसवणूक झाली होती आणि म्हणून याचा जन्म झाला. सरसई एनेबल्स बँक्स अँड बॉरोवर्स टू स्ट्रीमलाईन द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग, मॉडिफाईंग अँड एन्फोर्सिंग सिक्युरिटी इंटरेस्ट. बँकेलाही सोपं आहे, बॉरोवरलाही सोपं आहे. त्याला काही फारसं करावं लागत नाही. तहसील ऑफिसमध्ये जा, कलेक्टर ऑफिसमध्ये जा, काही त्याला करायची गरज नाही. सरळ सरळ चार्ज होतो. त्याची फी जी आहे ते आपण भरून टाकतो. इट क्रिएट्स युनिफॉर्मिटी. भारतभर हा सगळा सारखा आहे. इट इम्प्रूव्स ट्रान्सपॅरन्सी. म्हणजे आपल्या कोणाही वकिलाला सर्च घेतला तर त्याच्या कोणा बँकेचा चार्ज पे झाला ते कळते त्या प्रॉपर्टीच्या डिटेल्सवर. आणि इट स्ट्रीमलाइन्स लीगल प्रोसेस. काही वकिलाकडे जा, या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जा, स्टॅम्प ड्युटी घ्या, एम्बॉसिंग, जे काही कशाचीच गरज नाही. आणि त्यामुळे आपली जी कमर्सम प्रोसेस आहे जुनी, तिला हा शॉर्टकट आहे बॉरोवरसाठी आणि आपल्यासाठी. आणि आपला चार्ज पहिला असल्यामुळे सरप्राईजला प्रायोरिटी ऑफ चार्ज आहे. त्यामुळे रिकव्हरीसाठी आपल्याला काही त्रास होते, कारण आपल्याला पक्का माहिती आहे की त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीच्या आधी फक्त आपला चार्ज आहे, कोणाचाच. सरसईमध्ये किंवा सरफेसीमध्ये जो सिक्युरिटी इंटरेस्ट आहे, त्या शब्दाचा थोडा अर्थ इथे विशद केलेला आहे स्लाईडमध्ये. सिक्युरिटी इंटरेस्ट म्हणजे काय? सिक्युरिटी इंटरेस्ट इज अ लीगल राईट ग्रँटेड बाय द डेटार टू ए क्रेडिटार. आपल्या केसमध्ये डेटर कोण आहे? आपला बॉरोवर. क्रेडिटर कोण आहे? बँक. त्यांनी काय केलेलं आहे? कायदेशीर हक्क दिलेला आहे. सिक्युरिटी इंटरेस्ट म्हणजे काय? कायदेशीर हक्क दिलेला आहे. कशासाठी? तर त्याची जी प्रॉपर्टी आहे डेटाची किंवा आपल्या बॉरोवरची, ती आपण ताब्यात घेऊन विकू शकतो. त्यासाठी अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, वर द डेटाज प्रॉपर्टी विच एनेबल्स द क्रेडिटर म्हणजे बँक टू हॅव रिकोर्स टू द प्रॉपर्टी. रिकोर्स कशासाठी घेतो आपण? गंमत म्हणून घेत नाही. आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी ताब्यात घेतो, ती विथ द इंटेन्शन ऑफ सेलिंग इट टू रिकवर अवर ओव्हरड्यूज. सो इफ डेटा डिफॉल्ट्स इन मेकिंग पेमेंट्स, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा कधी लागू होते? जर तो बॉरोवर आहे, त्याने डिफॉल्ट केला तरच लागू आहे. असं नाही की एखाद्याला कर्ज दिलं आणि आपल्या बँकेला काही वेस्टेड इंटरेस्ट आहे, आपल्या डायरेक्टरला किंवा कोणाला अजून काही वेस्टेड इंटरेस्ट आहे, तर त्याची प्रॉपर्टी विकायला आपण विकत घेऊन द्या आणि ते कर्ज बंद करा, असं नाही आहे. त्याने डिफॉल्ट झाला, आपण डिमांड केली, त्यांनी नाही भरले, तरच सिक्युरिटी इंटरेस्ट हा जे प्रोव्हिजन आहे ती बँकेला वापरता येते. फॉर परफॉर्मिंग सिक्युअर्ड ऑब्लिगेशन्स. ते काही ज्याचे सिक्युअर्ड लोन्स आहेत त्याच्या वसुलीसाठी आपल्याला हे सगळं करता येते. लीन अँड सेटअप. हा याला जनरल लीन अँड सेटअप सुद्धा म्हणतात बँकेचा. हे लीन इज कन्फाईन्ड टू सिक्युरिटीज अँड प्रॉपर्टी इन बँक्स कस्टडी. बँकेच्या कस्टडीमध्ये जे काही आहे त्याच्यावर बँकेला लीन क्रिएट करतात, म्हणजे चार्ज क्रिएट होतं. उदाहरणार्थ बँकेकडे त्याची एफ-डी-आर आहे किंवा सेव्हिंग बँक अकाउंट आहे. त्याच्यातलं जे बॅलन्स आहे त्याच्यावर बँकेला लीन मार्क करतात. ते जर त्याचे दुसऱ्या कर्ज घेतलेले आहेत आणि त्याचे डिफॉल्ट आहे, ओव्हरड्यू आहे, तो पैसे नाही भरून राहिला, आपण मागणी केली, तर त्या अमाऊंटवर आपल्याला लीन क्रिएट करता येते. बरोबर आहे. आणि सेट ऑफ म्हणजे काय? ते जे बॅलन्स आहे ते कर्जात जेव्हा आपण ट्रान्सफर करतो, दॅट इज कॉल्ड एज सेट ऑफ. लीनमध्ये आपण नोट करतो लीन, त्याच्यामुळे त्याला पैसे काढता येत नाही. सेट ऑफ म्हणजे काय? त्या अकाउंटमधल्या पैसे आपण डेबिट करतो आणि ज्या अकाउंटमध्ये आपल्याला रिकव्हरी करायची आहे त्याला ट्रान्सफर करतो. सो सेट ऑफ इज इन रिलेशन टू मनी may also arise from a contract or from mercantile usage or by operation of law. तर हे ऑपरेशन ऑफ लॉ आपल्या बाबतीत बोलायचं म्हणजे ऑपरेशन ऑफ लॉ आहे. बँकर्स जनरल लीन अँड सेट ऑफ हा राईट आहे आपल्याला. एखाद्या बॉरोवरचे आपल्याकडे जर डिपॉझिट पैसे असतील
आणि आपण त्याला कर्ज दिलेलं असेल, तो डिफॉल्टर असेल, त्याला आपण नोटीसही दिलेल्या आहेत, तरी पैसे भरत नसेल, तर आपण ते डिपॉझिट किंवा सेव्हिंग बँक करंट अकाउंटमधले पैसे लीन मार्क करून नंतर मग पहिले लीन मार्क करतो, त्याला नोटीस देतो, नंतर मग आपण सेट ऑफ करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज बँकर्स लीन अँड सेट ऑफचा जो राईट आहे तो. तर इथे आपण थांबूया. हे वेगवेगळे चे प्रकार आपण समजून घेतलेले आहेत. त्याचा नीट अभ्यास करा, कारण प्रॅक्टिकली जेव्हा आपण वसुलीसाठी जातो, याचा आपल्याला खूप उपयोग होतो, ही जर माहिती असेल तर. आमचे व्हिडिओज जर आपल्याला आवडत असतील तर जरूर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. त्याचप्रमाणे आपल्याला काही विषय सुचवायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर आपण विषय पाठवा. आम्ही जरूर त्याचा विचार करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.